निवडणुकीनिमित्त आज अजित पवारांचा नियोजित बारामती तालुक्याला गावभेट दौऱ्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे भेटीची शक्यता कमी, त्यामुळे आज भाऊबीज साजरी होणार की नाही याकडे लक्ष. विधानसभेसाठी तिकीट न देऊ शकलेल्या इच्छुक उमेदवारांना शरद पवारांचं पत्र. पक्षाशी प्रामाणिक राहिल्यानं शरद पवारांनी आभार मानले. देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील नाराजांच्या मनधरणीचा प्रयत्न. संजय काकडे सनी निंभण यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यानं संजय काकडे नाराज होते, तर शिवाजीनगरमधून सनी निंभण उमेदवारीसाठी इच्छुक होते. गोपाळ शेट्टी यांनी पक्षाची शिस्त नेहमी पाळली. त्यांची कितीही नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा. देवेंद्र फडणवीसांची गोपाळ शेट्टी यांना विनंती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार. आज अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेची पहिली जाहीर सभा. मुर्जी पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पहिली सभा घेणार. 6 नोव्हेंबरला जतमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रचार सभा. गोपीचंद पडळकरांच्या मतदारसंघात फडणवीसांची पहिली प्रचार सभा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली सभा. उद्या नोव्हेंबरला निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ डोंबिवलीत फुटणार. राजू पाटील यांची माहिती. उद्धव ठाकरेंकडून आगळी वेगळी भेट. घाटकोपर पश्चिममधील शिवसैनिक ठाकरेंच्या मातोश्रीवर भेटीसाठी आले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख असलेली पाटील. आज मनोज जरांगे आपल्या उमेदवारांची आणि मतदारसंघांची घोषणा करणार. तसंच अनेक मतदारसंघात इच्छुकांमध्ये एकमत होत नाही. मनोज जरांगे सकाळपासून सगळ्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार. शेतकरी नेते राजू शेट्टींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना मदत आणि तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांना ताकद देण्यासाठी शेट्टी यांची जरांगेंना विनंती. अंतरवाली सराटीत जाऊन मंगळवेढ्याचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. भेटीमध्ये सावंतांनी त्यांची भूमिका मांडली. नागपूरमध्ये संविधान सभेचं आयोजन. ओबीसी युवा मंचाकडून 6 नोव्हेंबरला सभेचं आयोजन. संविधान सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आचारसंहितेत नोव्हेंबरचा हप्ता अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबरमध्ये दिला होता. शिंदेंची स्पष्टोक्ती. गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ. फोर्स 1चे 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात. राज्य गृह खात्यातील वरिष्ठ सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस नवीन युगाचे अभिमन्यू नाही, तर गोरगरीब महिलांवर, मुलांवर, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे जनरल डायर. रोहित पवारांची फडणवीसांवर टीका. ही लढाई महाराष्ट्र धर्म टिकवण्याची आहे. रोहित पवारांचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य. तर आपली लढाई प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार विरुद्ध भाजप, अशी रोहित पवार यांची वक्तव्य. जीडीपी अहवालावरून रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांवर निशाणा. ग्राफ रिडिंगमध्ये कदाचित गल्लत झाली असेल. गुजरात प्रेमाच्या चष्म्यामुळे ही गल्लत झाली असावी. रोहित पवारांचा डोला. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचा जीडीपी महाविकास आघाडीच्या काळात 13%. ज्या गुजरातचा तुम्ही उल्लेख करता तो आजही 8%. महाराष्ट्र त्यापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि पुढेच राहील. रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. कोण स्वार्थासाठी आणि कोण भ्रष्टाचारासाठी सत्तेत गेलं हे जनतेला माहिती. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा जनताच अवलोकन करेल. नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. नवाब मलिक आमचे सहकारी, त्यांनी गुन्हा केला असं कोर्टात सिद्ध झालेलं नाही. शिवसेना आणि भाजपला मलिकांना मदत करायची नसेल तर त्यांची इच्छा. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सावध भूमिका. बाळासाहेबांची विधानं तथ्यावर आणि सत्यावर आधारित, त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. संजय राऊतांच्या प्रकाश आंबेडकरांवरच्या टीकेनंतर सिद्धार्थ मोकळे यांचं राऊतांना प्रत्युत्तर. वंचितकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रेखा ठाकूर, सिद्धार्थ मोकळे यांच्यासोबत लक्ष्मण हाकेंचा देखील समावेश. संजय राऊत हे ठाकरे गटाचा भोंगा. वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची राऊतांवर टीका. राऊतांनी आपला पक्ष सांभाळावा. प्रकाश आंबेडकरांबाबत चुकीचं वक्तव्य केलं तर रस्त्यावर उतरण्याचाही विश्वकर्मा यांचा इशारा.
आज बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा दिवस, भाऊबीज आणि दिवाळीचा देशभरात उत्साह. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी, राज ठाकरेंनी कुटुंबासह आतिषबाजीचा आनंद घेतला. भाऊबीजेनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेचा आजचा नियमित मेगा ब्लॉक रद्द, परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जास्त बसेस देखील सोडण्यात येणार. बीडच्या प्रतिदेहू तुकोबाराय पावनधाम संस्थानात 24,000 दिव्यांची नयनरम्य आरास, जीवनामधील अज्ञान दूर करून ज्ञानमय प्रकाशानं जीवन तेजोमय व्हावं असा संदेश यावेळी देण्यात आला. भावना गवळी यांचा मालेगावच्या पारधी समाज वस्तीवर दिवाळी सण साजरा, पारधी मुलांना मिठाई भरवत फटाके वाजवत दिवाळीचा आनंद घेतला. विलेपार्लेमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या वाढदिवसानिमित्त हृदय संगीत कार्यक्रम, गायिका विभावरी आपटे, ज्येष्ठ गायक रवींद्र साठे आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती. पाडव्याचा मुहूर्त साधत नांदगाव मनमाडचे महायुतीचे उमेदवार सुहास कांदेंनी नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी कांदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. चेंबूरच्या सह्याद्री मैदानात टिळकनगर दीपोत्सव 2024चं आयोजन, दीपोत्सवातील आकर्षक विद्युत रोषणाईनं हा परिसर उजळला. ठाणे कोपरी येथील हनुमान मित्र मंडळानं तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता. ठाण्यातल्या पाचपाखडीच्या नरवीर तानाजी मंडळाच्या मुलांनी उंदेरी खांदेरी किल्ला साकारला. गड किल्ल्याचं संवर्धन, वारसा पुढच्या पिढीला पोहोचवणं हा मंडळाचा हेतू. किल्ला बघायला नागरिकांची आणि बालगोपालांची मोठी गर्दी. गोवर्धन पूजेनिमित्त वाशिमच्या कारंजातील उंबरडा बाजारामध्ये गोमातेची मिरवणूक, गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा, सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. भंडाऱ्यातील पिंपरी पुनर्वसन गावात पारंपरिक पद्धतीनं बळीराजा दिन साजरा, बळीराजाच्या प्रतिकृतीची पूजा करून ग्रामस्थांनी वाजत गाजत बळीराजाची मिरवणूक काढली. दिवाळीमध्ये भारतात 24,000 कोटी रुपयांचं सोनं विकलं गेलं. यंदा तरुण पिढीची लॅपटॉप, मोबाईल न घेता सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला पसंती. अवघ्या 12 वर्षांच्या धैर्या कुलकर्णीनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेलं किलिमांजारो शिखर सर केलं. पालकांशिवाय शिखर सर करणारी धैर्या देशातील पहिली लहान मुलगी. साताऱ्यात परतल्यावर धैर्याचं स्वागत. सांगली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी, जयश्री पाटलांकडून अपक्ष लढण्याचा निर्धार. जयश्री पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. शिराळ्यातील बंडखोरी रोखण्यात भाजपला यश, बंडखोरी करणारे सम्राट महाडिक उमेदवारी अर्ज मागे घेणार. शिराळ्यामध्ये आता भाजपचे सत्यजित देशमुख आणि शरद पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांच्यामध्ये लढत. बहुजन विकास आघाडीच्या अडचणीत वाढ, शिट्टी हे चिन्ह जनता दल या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना. नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार. आपले कार्यकर्ते नवीन चिन्ह एका दिवसात घराघरात पोहोचवतील, एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण कोणी करू नये. आमचा चष्मा त्यांनी पळवला, आता शिट्टी पळवली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून रोष व्यक्त. पालघरमधला नॉट रिचेबल ड्रामा सुरूच आहे. महायुतीच्या डोकेदुखीत वाढ, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा 4 दिवस बेपत्ता होते, तर आता माजी आमदार अमित खोडा 24 तासांपासून नॉट रिचेबल. भिवंडी पूर्व विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडाचं निशाण. माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी यांची बंडखोरी, अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी भीमनगरातील महिला आग्रही. वर्ध्याच्या आर्वी विधानसभेमध्ये भाजपमध्ये बंड करणारे दादाराव केचे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार. केचे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. सुमित वानखेडेंना उमेदवारी दिल्यानं केचे नाराज होते. श्रीगोंदा विधानसभेमध्ये विक्रमसिंग पाचपुतेंना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुते आग्रही. उमेदवार न बदलल्यास स्वतःची उमेदवारी मागे घेण्याची प्रतिभा पाचपुते यांची भूमिका. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात. शासनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे जनतेच्या मनात स्पष्ट आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांचं मधुरिमा राजेंच्या प्रचारावेळी वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला नवी मुंबईत खिंडार.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत प्रवेश. प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षाच्या ध्येय धोरणांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांची कारवाई. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झिशान हुसेन यांची बंडखोरी, प्रहारकडून उमेदवारी घेत पक्षाला आव्हान दिलं. अकोल्यामध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण मैदानात. गेली 40 वर्ष युती असूनही सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत काम करणार नाही. विदर्भातील आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका. अकोला पूर्व मतदारसंघातील वंचित उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांचा जोरदार प्रचार, मतदारसंघातील घुसरवाडी, म्हातोडी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचार यात्रा काढल्या. ऊसतोड कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी 21 नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची राज्याच्या साखर आयुक्तांकडे मागणी. मुंबईच्या लालबाग परळ परिसरामध्ये प्रचार साहित्य घेण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी. 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी असल्यानं गमछे झेंडे घेण्यासाठी मोठी गर्दी. बेस्ट कामगार सेनेसह बेस्ट वर्कर्स युनियनकडूनही कर्मचाऱ्यांच्या बोनसची मागणी. बेस्ट कर्मचाऱ्यांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांपेक्षा कमी बोनस नको. सरचिटणीस शशांक राव यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. ईमेलवरून विमान कंपन्या आणि रेल्वेला धमकी देणाऱ्या जगदीश उईकेनं आतापर्यंत धमकीचे 36 मेल केल्याचं तपासात समोर. तर जगदीश उईके तपासात सहकार्य करत नसून वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याचीही माहिती. नंदुरबारच्या पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात, भरधाव वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकींना चिरडलं. अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक. चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्यानं अपघात. अकोल्यात जनावरं चोरणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी पकडलं. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगरमधील अनिल अशोक टॉकीज समोरच्या चप्पल गोडाऊनला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. जेलमधून बाहेर येताच कुख्यात गुंड टिप्याचा अनेकांवर हल्ला. मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. आठवड्याभरातील हाणामारीची दुसरी घटना. पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका. जळगावातील बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वे एक्सप्रेसनं 7 ते 8 गायींना धडक दिली. धडकेमध्ये 4 गायींचा जागीच मृत्यू. अहिल्यानगर पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने जप्त. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई. यवतमाळमध्ये शेतकरी वारकरी संघटनेचं आंदोलन. कापूस सोयाबीन पिकाची हमीभावानुसार खरेदी करण्यात यावी. तसंच जिल्ह्यामध्ये कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी. पिठलं भाकरीची शिदोरी खाऊन शेतकऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. महाड गोठवली एसटी बसला निगडेजवळ अपघात. 16 प्रवासी जखमी तर 3 प्रवासी गंभीर. सुषमा गोगावलेंकडून जखमींना मदत. गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत. 26 नोव्हेंबर रोजी जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक विशेष संयुक्त बैठकीचं आयोजन. याच ठिकाणी 1949 मध्ये राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झारखंडमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करणार. त्यानंतर शहा 2 रॅलींना संबोधित करणार. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये 2 मोठ्या सभा घेणार. कॅनडाची गुप्तचर संस्था कम्युनिकेशन सिक्युरिटी एस्टॅब्लिशमेंटकडून धोकादायक देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश. यादीमध्ये भारताचं नाव येण्याची पहिलीच वेळ. यादीमध्ये चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरियानंतर भारत 5व्या स्थानी. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांमुळे भारत नाराज. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधींना बोलवून नाराजी व्यक्त करणारं पत्र दिलं. पत्रात आरोपांना सडेतोड उत्तर. पाकिस्तान सरकारची शिखांसाठी व्हिसा प्रक्रिया ऑनलाईन करून सुलभ केली. अमेरिकन, कॅनेडियन आणि इंग्लंडचे पासपोर्ट धारक ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यांना 30 मिनिटात मोफत व्हिसा दिला जाणार. ही सुविधा भारतीय वंशाच्या शिखांसाठी देखील. जम्मू काश्मीरमध्ये 3 ठिकाणी भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. अनंतनागमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा. खानियारमध्येही एका दहशतवाद्याचा खात्मा. चकमकीत सुरक्षा दलाचे 4 जवान जखमी. केरळच्या पलक्कडमध्ये रेल्वेला धडकून 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू. कर्मचाऱ्यांनी जवळ येणाऱ्या ट्रेनकडे लक्ष दिलं नसावं, पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
एअर इंडियाच्या AI-916 विमानाच्या सीट पॉकेटमध्ये कारतूस. 27 ऑक्टोबरला कारतूस सापडल्याची माहिती. दुबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानात कारतूस सापडलं. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात. भारताला 28 धावांची आघाडी. भारतानं 4 बाद 86 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 177 धावात 6 गडी गमावून 263 धावा केल्या. शुभमन गिल 90 आणि ऋषभ पंतनं 60 धावा केल्या. राष्ट्रीय शेअर बाजारानं इतिहास रचला. ग्राहकांच्या एकूण खात्यांची संख्या 20 कोटींच्या पुढे. 3,60,00,000 खात्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्राची मालविका बनसोड हायलो ओपनच्या अंतिम फेरीत. हायलो ओपन जर्मनीतली प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा. जुली जेकबसनवर मात करत मालविका बनसोड अंतिम फेरीमध्ये पोहोचली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.